या कोजागिरी निमित्त दूध प्यायला नक्कीच या बर का. पण येतानी काजू, बदाम, चारोळ्या, दूध मसाला, दूध उकळायला भगुन आणि 1 लिटर दूध येतानी घेऊन या. तसं कोणी नाही पाजणार तुम्हाला दूध. मग मी असं उकळून देणार माझ्या भावांना. येणार ना मग कोजागिरीला दूध प्यायला. कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गोड 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 शुभेच्छा. या मग कोजागिरीचं दूध प्यायला. हे बघा मस्त घट झाले, फुल भरून होतं दूध. याला असंच जाळून घ्यायचं दूध, तेव्हा छान होतं, मस्त नादर होतं नाही का. हे दूध जळूच तर सगळे झोपून राहिले, मीच जागी आहे. मी आणि तुमची दाजी, पोरं झोपले सगळे. आता सकाळीच पिणार ते दूध. आम्ही दोघं पिऊन घेऊ हे दूध. आता चंद्राला दाखवू नाही का. या मग तुम्ही पण. कोणाकोणाला कोजागिरी पौर्णिमाचं दूध प्यायचंय कमेंट मध्ये सांगा. आणि ही बहीण तुम्हाला माझ्या हाताने बनवून देईल नाही का. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशियां हो या गम साथ रहेंगे हम. अजून काय हो. एवढंच येतं बरं का मला. बरोबर बाय. लय झालं आता नाटक.